संग्राम जगताप यांनी त्यांचा नेता बदललाय। रोहित पवार यांनी हा टोला लगावलाय। जगतापांनी देवेंद्र फडणवीसांना आपला नेता बनवलेला असल्याचं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। संग्राम जगताप यांचा लवकरच भाजपामध्ये प्रवेश होणार। राष्ट्रवादी पक्ष आता सर्वधर्म समभावाचा राहिला नाही, यावर नाना पटोले यांचं उत्तर समोर येत आहे। तर संग्राम जगतापांच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। बघूयात। तुमच्या प्रमुख नेत्याने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता ज्याने तो पक्ष हा उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल। त्याच्यावरून एकच समजतं की आता संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललेला आहे। कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना, कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही। त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठेतरी सिद्ध व्हायला लागलेलं आहे। नाही, एक समज त्या विधानाशी आम्ही सहमत नाही, ते फार चुकीचं विधान आहे। काय अशी विधानं करणं आणि ते काय म्हणतात ना, एखाद्याने एक चूक केली म्हणून दुसऱ्याने दुसरी चूक करायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही। त्यामुळे आपण ज्यावेळेला फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जातोय, आपला पक्ष असं म्हणतो, त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही। परंतु त्या बाबतीमध्ये अध्यक्ष जे आहेत अजितदादा पवार स्वतः लक्ष घालत आहेत। असं आहे, आता राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पवारांची, त्या पार्टी आता ही सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही। त्याच्यामुळे ही आता भाजपबरोबर गेल्यामुळे तिचं पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पार्टीची आता स्पष्ट झालेली आहे।